नमस्कार मंडळी, बोटाला आराम द्या आणि हा ब्लॉग पूर्ण पहा. तर मंडळी 2026 मधला मकर संक्रांतीच्या दिवशी हा माझा पहिला ब्लॉग आहे. तर मंडळी तुम्हाला मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. एकामेकाला तिळगुळ द्या आणि गोड गोड बोलत राहा. तर मंडळी तुम्हाला मी हे कामं करताना दिसून राहिलो, त्याचं कारण आहे की मला माझ्या आयुष्यात काहीतरी बदलाव घडवायचे होते. त्यासाठी मी स्वतःची एक दिनचर्या ठरवलेली आहे. माझी सकाळ आई बाबाला पाहिल्याशिवाय होत नाही. नंतर मी फ्रेश झालो, ठरल्याप्रमाणे मी अनुलोम विलोम पासून प्राणायामला सुरुवात केली. मी वॉर्मअपही केलं पण व्हिडिओ काढायला विसरलो. मी अनुलोम विलोम नंतर मी भ्रमरी केली, त्याच्यानंतर तडासन केलं, त्यानंतर भुजंगासन केलं, मुक्तासन केलं, ओमचा उच्चार केला, शवासन केलं, चहाच्या जागी आयुर्वेदिक काढा घेऊन आंघोळीला गेलो. मला लय बेकार सवय होती पहिले गरम गरम पाण्यानं आंघोळ करायची, त्यानं चालले होते केस आणि शरीर पण ड्राय होत होतं. त्याच्यामुळे मला स्किनचा प्रॉब्लेम पण होत होता, म्हणून मी कोमट पाण्यानं आंघोळ करणं चालू केली. मग मोना तिनं मस्त माझ्यासाठी पोळ्याच्या कुटके केले होते ताकासोबत, मस्त ते मी खाल्लं. नंतर आईबाबाच्या पाया पडलो. मग मला आठवलं माझ्या शरीराचा एक पार्ट घरी राहिला, तो मला घालाच लागते, कारण मी रस्त्यावरचे 99चे गॉगल घालू घालू डोळ्याचे नंबर वाढवून घेतले. मग ऑफिसला जाता जाता ठरवलं चला गणपतीचं दर्शन करून घ्या. हे गणपतीचं मंदिर आमच्या मोर्शीमध्ये जयस्तंभमध्ये ऐतिहासिक काळापासून आहे. मी गणपतीचं दर्शन घेतलं. त्यानंतर मी अक्षयकडे गेलो. आज जाताच सुनबाई समोर दिसल्या, म्हणजे आमच्या अक्षयची वाईफ. मग मी आईला भेटलो. ही माझी यशोदा आई आहे, जिच्यावर मी खूप प्रेम करतो. आईनंतर हिने मला खूप प्रेम दिलं, आताही देते आणि देत राहते. अशी ही माझी आई. तिच्यासोबत 2 शब्द बोलल्याशिवाय मी काही तिथून निघू शकलो नाही. आई मला बाबाबद्दल काहीतरी सांगत होती, ते तुम्ही पण ऐका. बाजरा महाग आहे. बाजरा, ज्वारी, गहू. अर्धा किलो होते किती? 20 रुपये घेतले. बाबाने 1 किलो 30 रुपये घेतले. 1 किलोचे ते 3 पावाचे 3 पावाचे 25 रुपये. 25. अरे 5 रुपयानं घाटात केला सौदा. हा, तू थांबत जा दुकानात, तेल घरी थांबत जाय. बर. पाहिलं कशा चुका काढते का मेघाचे. लय साधे आणि भोळे आहे माझे आई बाबा. अजित फंदेचं म्हणणं आहे की अक्षयला भेटत नाही, काय भेटायला चाललोच होतो तर हे मामा मदत आले. नाही, तिच्या मागं सध्या ड्युट्या चालू आहे की नाही, लग्नाला सांभाळणं, हे करणं ते करणं, त्याच्यामुळं. पण याच्या मागं नका लागत जो तुम्ही. नाही तो पुरते हानीपुरात, हा? तो पुरते हानीपुरात. जरी मामासोबत मजा केल्यानंतर अक्षरला विचारलं इथं काय चालू होतं, तो बोलला की स्तंभचं रिपेअरिंग चालू आहे. 9:30 वाजले होते. माझ्या ऑफिसचा टाइम झाला होता. मी माझ्या ऑफिसला आलो. शासकीय कामात ब्लॉगिंग वगैरे चालत नाही. नंतर मग सनसेट झाला आणि ऑफिस क्लोजचा टाइम झाला. ऑफिस क्लोज केलं. तर मंडळी आता आलो आहे मी माझ्या लॉन्ड्रीवर. आता मी इथं थोडे कामं करतो, बाकी बघू उद्याच्या ब्लॉगमध्ये.